यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये विविध कोर्समध्ये ॲडमिशनसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। यामध्ये BA, BCom, BSc तसेच MA, MCom, MSc किंवा इतर कोणतेही ग्रॅज्युएशन कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स, डिप्लोमा कोर्स अथवा सर्टिफिकेशन कोर्स अशा सर्व कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। तर या विद्यापीठामधील कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी ऑनलाईन अर्ज कसं भरायचं याची A to Z प्रोसेस संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर ॲडमिशनला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर यायचं आहे। त्यासाठी गुगलवर सर्च करा YCMOU। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल बघा आपली YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी। या वेबसाईटवरून आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। आता इथं ओपन केल्यानंतर असं एक छोटंसं बॉक्स येईल, याला आपल्याला क्लोज करायचं आहे। ह्याच्या मागली जी वेबसाईट आहे बघा, आपल्याला इथून फॉर्म भरायचा आहे। तर इथं सर्वप्रथम इथं उजव्या साईडला या इथं क्लिक हिअर ॲडमिशन असा एक बघा ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। तर त्याच्यानंतर बघा इथं वरच एक लिंक दिलेली आहे, ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी लिंक। तर इथं क्लिक करून आपल्याला आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, तिथून क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता। तर सर्वप्रथम इथे क्लिक करा। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयरसाठी कसा ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे याची माहिती पाहणार आहोत। आणि बघा, जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फायनल इयरमध्ये आहेत त्याच्यासाठी आपल्याला दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल। तर आपण नवीन ॲडमिशनसाठी फॉर्म भरत आहोत। तर त्यामध्ये बघा इथे एक फ्रेशर स्टुडंट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या वेबसाईटवर आल्यावर बघा आता आपल्याला पहिलं आपलं नोंदणी करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला न्यू युजर रजिस्टर असा एक वर ऑप्शन दिलेला आहे। या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून आपली नवीन नोंदणी करायची आहे। आधी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा डॉक्युमेंट दिलेलं आहे, तुमच्यासोबत फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट रेडी पाहिजे हे सर्व माहिती वाचून घ्या आणि हे सगळे डॉक्युमेंट तुमच्या जवळ ठेवा फॉर्म भरताना, म्हणजे तुम्हाला कोणती अडचण जाणार नाही। त्याच्यानंतर इथं एक राईट दिलेला आहे, आय हॅव रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली अँड अंडरस्टूड इट प्रॉपरली। मी सर्व माहिती वाचलेली आहे आणि समजलेली आहे। तर त्याचे आपल्याला राईट करायचं आहे, सर्व माहिती वाचून घ्या। त्याच्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। आता बघा, नवीन नोंदणी करण्यासाठी आपल्याला एवढी माहिती भरायची आहे। त्यासाठी बघा सर्वात प्रथम ऑप्शन पाहून घ्या, कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर आधार। बघा इथं दिलेले आहे। तर तुमच्या आधार कार्डनुसार तुमचं नाव टाकायचं आहे। जर तुमचं आधारमध्ये आणि शाळेच्या रेकॉर्डमध्ये नाव वेगवेगळं असेल तर आधी तुमचं आधार लवकरात लवकर अपडेट करून घ्या, त्याच्यानंतर इथं नाव टाका। तर इथं तुमचं आधारनुसार नाव टाकून घ्यायचं आहे पहिले। त्याच्यानंतर समोर एक ऑप्शन आहे बघा, री एंटर कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर आधार। तर इथं तुम्हाला पुन्हा आधारवरच नाव डबल इथं टाकायचं आहे। त्याच्यानंतर आहे कंट्री ऑफ सिटीजन इंडिया, इथं ऑटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर बघा आधार नंबर, तर आता इथं आपल्याला तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। तर तुमचा आधार नंबर बरोबर एकदम अचूक टाकून घ्या। त्याच्यानंतर समोर जन्मतारीख दिलेली आहे, तर तुमची इथं बरोबर जन्मतारीख टाकून घ्या। जन्मतारीख टाकल्यानंतर खाली बघा इथं जेंडरचा ऑप्शन दिलेला आहे, स्त्री आहात पुरुष आहात, तुमचं योग्य ऑप्शन तिथं तुम्हाला निवडायचं आहे। आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली इथं बघा दिलेलं आहे तुम्हाला एंटर युअर मोबाईल नंबर। तर इथं तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला। मोबाईल नंबर टाकल्यानंतर समोर एक बटन दिलेला आहे सेंड OTP। तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल। आता तो मोबाईलवर आलेला OTP तुम्हाला इथं समोर टाकायचा आहे। तर तुमचा तो OTP टाकून घ्या। OTP टाकल्यानंतर समोर एक कन्फर्म बटन दिलेला आहे, त्या बटनला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाईल। त्याचप्रमाणे खाली ईमेल ID, इथं आता तुमची चालू ईमेल ID टाकायची आहे। तर तुमची इथं ईमेल ID टाकून घ्या। ईमेल टाकल्यानंतर समोर बघा अजून एक ऑप्शन आहे सेंड OTP। तर इथं क्लिक करून तुमच्या आता ईमेल ID वर एक OTP जाईल। तर तुमच्या ईमेल ID वरून OTP हा इथं समोर एंटर OTP मध्ये तुम्हाला टाकायचा आहे। आणि OTP टाकल्यानंतर इथं तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची ईमेल ID व्हेरीफाईड होईल। आता मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्हेरीफाईड झाल्यानंतर समोर बघा तुम्हाला एक कॅप्चा कोड दिलेला आहे। तर हा कॅप्चा कोड समोरच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायला आहे। तर तो कॅप्चा कोड टाकून घ्या। तर कॅप्चा टाकल्यानंतर समोर एक असा ॲक्सेप्ट म्हणून एक बटन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। आता ॲक्सेप्ट बटनावर क्लिक केल्यावर बघा तुमचा आता इथं पासवर्ड सेट करायचा आहे। तर पहा पासवर्ड कसा असला पाहिजे समोर दिलेला आहे। त्यामध्ये बघा पासवर्ड मिनिमम तुमचा 8 अंकी असला पाहिजे। त्याच्यामध्ये एक लोअर केस, एक अप्पर केस म्हणजे कॅपिटल अक्षर, स्मॉल अक्षर, त्याच्यानंतर काही नंबर आणि सिम्बॉल असले पाहिजे। असा मिनिमम 8 अंकाचा पासवर्ड सेट करून घ्या। सॅम्पल तुम्हाला बघा समोर स्क्रीनवर दिलेला आहे, या प्रकारे करू शकता। तर पासवर्ड सेट केल्यानंतर खाली एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, या डिक्लेरेशनवर तुम्हाला राईट करायचं आहे। त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे। तर बघा सबमिट झाल्यावर आता तुमचा लॉगिन ID तयार झालेला आहे। हा तुमचा लॉगिन ID लिहून घ्या। त्याच्यानंतर खाली एक ओके बटन आहे, त्या ओके बटनवर क्लिक करा।
आता ते झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं फ्रेशर स्टुडंटवर आपल्याला यायचं आहे. या लिंकवर पुन्हा क्लिक करायचं आहे. या लिंकवर पुन्हा आल्यानंतर बघा आपल्याला जो युजर आय डी जो लॉगिन आय डी मिळाला आहे तो लॉगिन आय डी इथं समोर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली पासवर्डमध्ये आता आपण जे पासवर्ड सेट केला आहे तोच पासवर्ड इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली समोर कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे आणि खाली लॉगिन बटन आहे तर इथं क्लिक करून आपल्याला लॉगिन करायचं आहे. तर या प्रकारे तुमची नोंदणी झालेली आहे आणि तुमचं लॉगिन आय डी सुद्धा तयार झालेला आहे. तर आपल्याला इथं आता समोर फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी बघा इथं खाली एक ओके बटन दिलेलं आहे. इथं आपल्याला क्लिक करून समोर जायचं आहे. तर बघा आपल्याला इथून आपली पूर्ण प्रोफाईल बनवायची आहे. स्टेप नंबर 1 पासून ते स्टेप नंबर 11 पर्यंत पूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे. तेव्हा आपली प्रोफाईल तयार होईल. तर त्यासाठी आता बघा सर्वात प्रथम आपण बेसिक डिटेलमध्ये आहोत. तर त्यामध्ये बघा पहिला जो ऑप्शन दिलेला आहे याच्यामध्ये अर्जदाराचे आडनाव. तर या बॉक्समध्ये तुमचं आडनाव लिहायचं आहे, म्हणजे तुमचं सरनेम लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फर्स्ट नेम, तर इथं अर्जदाराचं स्वतःचं नाव म्हणजे विद्यार्थ्याचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. तर त्याच्यानंतर बघा याच्या समोरच्या बॉक्समध्ये अर्जदाराचं पूर्ण नाव, तर या बॉक्समध्ये तुमचं पूर्ण नाव लिहा. तर यामध्ये बघा अर्जदाराचे मधले नाव, तर तुमच्या वडिलाचे नाव इथे तुम्हाला टाकायचे आहे तुमच्या शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे. त्याच्यानंतर मदर्स नेम, इथं तुमच्या आईचं फर्स्ट नेम तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा समोर मदर्स फर्स्ट नेम इन मराठी लँग्वेज, तर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या आईचं नाव मराठीमधून लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली बघा हे महत्त्वाचा ऑप्शन आहे समोर, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे परीक्षेच्या प्रमाणपत्रावर अर्जदाराचे अपेक्षित नाव कसं पाहिजे तुम्हाला. तर तुमचं जे आता ग्रॅज्युएशनचं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचं वायसीमध्ये जे तुमचे आता शैक्षणिक प्रमाणपत्र बनणार आहे त्याच्यावर तुमचं नाव कसं पाहिजे तसं नाव तुम्हाला या बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तसंच नाव तुमच्या आता मार्कशीटवर आणि ते सर्टिफिकेटवर प्रिंट येणार. त्याच्यानंतर तसंच आता समोर मराठीमध्ये तुम्हाला कसं नाव पाहिजे तुमच्या सर्टिफिकेटवर हे नाव तुम्हाला समोर मराठीमध्ये लिहायचं आहे. तर तुमचं पूर्ण नाव मराठीमध्ये इथं लिहा, तेच नाव आता तुमच्या मार्कशीटवर प्रिंट होणार. त्याच्यानंतर समोर पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचे नाव बदललेले आहे का, तर तुम्ही जे लास्ट एक्झाम दिली होती त्याच्यानंतर तुम्ही नाव बदलले होते का. जर बदलले असेल तर तुम्हाला यस करायला लागेल आणि ते कसं बदललेलं आहे त्याचं कारण काय आहे आणि कोणतं नाव बदललेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवायचं आहे. जर बदललं नसेल तर इथं सरळ नो करा. त्याच्यानंतर आता खाली यायचं आहे. इथं पहिले जेंडर आपण हे आधी सिलेक्ट केलं होतं ते ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर जन्मतारीख बी आपली ऑटोमॅटिक आपण जे पहिले टाकलेली होती ते इथं ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर जन्मस्थान, तर तुमच्या TCवर कोणतं जन्मस्थान दिलेलं आहे किंवा तुमच्या जन्म प्रमाणपत्रावर जे दिलेलं आहे ते जन्माचं स्थान या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती, तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड म्हणजे लग्न झालेलं आहे की नाही ते तुमचं योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे किंवा TC प्रमाणे तुमची मातृभाषा जी आहे तुम्ही इथं टाकून घ्या. त्याच्यानंतर समोर धर्म, तुमचा धर्म इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर आधार नंबर हे ऑटोमॅटिक येईल, फक्त लास्टचे 4 अंक आपल्याला दाखवतील, बाकी हे हाईड केलेले आहेत. आणि याच्यानंतर बघा या फॉर्ममध्ये सर्वात महत्त्वाचे 2 ID आहेत, ते म्हणजे एक DEB ID आणि एक आहे ABC ID. तर बघा जे विद्यार्थी आता मुक्त विद्यापीठामधून शिक्षण घेणार आहेत त्यांना DEB ID आता कंपल्सरी केलेला आहे आणि बाकी सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी EBC ID हा कंपल्सरी केलेले आहे. तर आता आपल्याला सर्वप्रथम DEB ID इथं टाकायचा आहे आणि EBC ID इथं टाकायचा आहे. तर तुमच्याकडे हा DEB ID आणि EBC ID नसेल तर हा ID कसा बनवायचा याचा सोप्या पद्धतीने व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर हे दोन्ही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर या, तिथं सर्च करा इर्शाद खान पठाण. हे आपल्या चॅनलवर हे दोन्ही व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये दिलेले आहे बघा. तर बघा दोन्ही ID म्हणजेच DEB ID आणि EBC ID कसा बनवायचे याचे व्हिडिओ हे आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, इथून तुम्ही पाहू शकता. आणि या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथं क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओवर येऊ शकता. तर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुमचा DEB ID आणि EBC ID तयार करून घ्या. आधी तुम्हाला बघा ABC ID तयार करायचा आहे, नंतर ABC ID वरून तुम्हाला DEB ID तयार करायचा आहे. त्यासाठी आधी ABC ID तयार करून घ्या. तर आता हे दोन्ही ID तुमचे टाकून घ्या आणि दोन्ही ID टाकल्यानंतर समोर खाली नेक्स्ट बटन आहे, ह्या नेक्स्ट बटनवर क्लिक करून आता आपल्याला पुढची स्टेप भरायची आहे. तर इथं क्लिक करा. आता नेक्स्ट केल्यावर बघा आपल्याला ॲड्रेस डिटेल टाकायची आहे. तर इथं सर्वप्रथम तुमचं जे पत्ता आहे आधार कार्डनुसार पूर्ण पत्ता इथं टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं लँडमार्कमध्ये तुमच्या घराजवळ कोणतं एखादं मार्क असेल एखादं तर ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इथं स्थान म्हणजे तुम्ही ग्रामीण विभागमध्ये राहता की शहरीमध्ये किंवा सेमी अर्बनमध्ये ते तुमचं ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर इथं देश वगैरे आलेला ऑटोमॅटिक महाराष्ट्र, तर तुमचं राज्य योग्य राज्य निवडून घ्या. त्याच्यानंतर समोर आहे बघा जिल्हा, तुमचा योग्य जिल्हा निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमचा तालुका या ऑप्शनमधून निवडून घ्या. त्याच्यानंतर समोर सब अर्बन नेम, इथं तुमचं उपतालुका टाकू शकता किंवा तुमच्या गावाचं नाव सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. त्याच्यानंतर इथं तुमच्या गावाचं पिनकोड टाकून घ्या. आता पत्ता टाकल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन विचारलेला आहे, इज परमनंट ॲड्रेस सेम ॲज करस्पॉन्ड ॲड्रेस. तर तुमचा कायमचा पत्ता आणि आता जे पत्ता जिथं राहता ते सेमच असेल तर इथं यस करायचं तुम्हाला. तुमचं जर अलग अलग तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही नो करून वेगळे 2 पत्ते सुद्धा टाकू शकता. तर तुमचं योग्य ऑप्शन टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली आहे बघा कॉन्टॅक्ट डिटेल,
तर इथं आपला मोबाईल नंबर ऑटोमॅटिक जे आपण टाकलेला आहे ते ऑटोमॅटिक येईल. फक्त तुम्हाला बघा इथं इज व्हॉट्सअप नंबर, तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची ईमेल आय डी बी ऑटोमॅटिक येईल. तुमच्याकडे दुसरा अजून पर्याय ईमेल आय डी असेल अल्टरनेट, तर तुम्ही तर टाकू शकता, नसेल तर सोडून देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर खाली तुमच्या पालकाचा मोबाईल नंबर तुम्ही ह्या बॉक्समध्ये खाली टाकू शकता. त्याच्यानंतर तुमच्या पालकाची ईमेल आय डी इथं टाकू शकता. असेल तर टाका, नसेल तर सोडलं तरी चालते. आता ही माहिती टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथं क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला आपली नॅशनॅलिटीची डिटेल द्यायची आहे. तर आपलं कंट्री ऑफ सिटिझनशिप इथं इंडिया ऑटोमॅटिक आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर डोमिसाइल ऑफ स्टेट, तर तुम्ही कोणत्या राज्याचे रहिवासी आहात त्या राज्याचं नाव तुम्हाला इथं तुमच्या राष्ट्राचं नाव इथं लिहायचं आहे. म्हणजे या ऑप्शनमधून तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट करा. आता त्याच्यानंतर तुमची कास्ट आणि कॅटेगरीची डिटेल तुम्हाला टाकायची आहे. तर तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे ते तुम्ही योग्य ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर कॅटेगरी निवडल्यानंतर समोर बघा तुमची कास्ट, तर तुमच्या प्रमाणपत्रावर जे कास्ट दिलेली आहे तोच कास्ट इथं तुम्हाला टाकायची आहे. तर ते बरोबर ॲक्युरेट कास्ट टाकून घ्या. त्याच्यानंतर बघा आता तुमची कास्ट जर नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे. आता नॉन क्रिमिनल गटामध्ये कोणकोणाची कास्ट मोडते, तर जे विद्यार्थी SBC, OBC, VJ, NT आणि SCBC ह्या प्रोग्राममध्ये मोडतात तर त्यांना नॉन क्रिमिनल आवश्यक असते. तर त्यांनी इथं यस करायचं आहे. इथं तुमचं सर्टिफिकेट मिळायचं तारीख टाकायचं आहे. जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी जर YC मधून तुम्हाला स्कॉलरशिप नाही घ्यायची आहे, तर तुमच्या दुसरीकडे जर ॲडमिशन असेल याच्यासोबत, तर तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि तुमच्याकडे नसेल तर इथं नो सुद्धा करू शकता. असेल तर तुम्ही येस करा. जनरल हा ऑप्शन घेतल्यावर तुम्हाला समोर EWSचा ऑप्शन विचारला जाईल. जर तुम्ही EWSमध्ये मोडत असाल आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इथं येस करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा स्पेशली ॲबल्ड पर्सन डिटेल्स, यामध्ये बघा जर विद्यार्थी हा अपंग असेल तर तुम्हाला त्याची अपंगाची डिटेल टाकायची आहे. जर अपंग असेल तर येस करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा अपंगाची कॅटेगरी इथून तुम्हाला निवडायची आहे. तुम्ही कोणत्या शरीराच्या भागातून अपंग आहे ते तुमच्या सर्टिफिकेटवर याचं नाव दिलेलं असते. तो बरोबर पाहून ह्या लिस्टमधून तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी पर्सेंटेज म्हणजे तुमच्या अपंगाची टक्केवारी टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमचा UDID नंबर इथं या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि ते सर्टिफिकेट जे तुम्हाला मिळालेलं आहे UDIDचं त्याची तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे. जर अपंग नसेल तिथं सरळ नो करायचं आहे. त्याच्यानंतर आहे पॅरलल रिझर्वेशन. तर बघा समांतर आरक्षणामध्ये एवढे प्रकारचे लोक असतात. जर या खालीलपैकी कोणत्याही समांतर आरक्षणामध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. तर असे एवढ्यामधून तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच येस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतर समोर नेक्स्ट आहे, नेक्स्ट बटनवर क्लिक करा. आता 6 नंबरचा ऑप्शन बघा. आता इथं आपल्याला आपली शैक्षणिक माहिती पूर्ण भरायची आहे. आपण 10वी पासून जेवढे कोर्स केलेले आहे ते सर्व कोर्स आपल्याला भरायचे आहे. तर याच्यामध्ये एक लक्ष द्या, जर तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेत असाल तर इथं तुम्हाला 10वी आणि 12वीची माहिती भरायची आहे. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती भरत असाल तर तुम्हाला 10वी 12वी आणि तुमचं ग्रॅज्युएशन जे मागे झालेले आहे तो ह्या तिन्ही शैक्षणिक माहिती, या तिन्हीची शैक्षणिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. किंवा तुम्ही कोणत्या डिप्लोमा कोर्स करत असाल तर त्या डिप्लोमा कोर्ससाठी 10वी पासून जेवढे कोर्स तुमचे अवेलेबल आहे आणि ते झालेले आहेत ते सर्व कोर्स तुम्हाला इथं टाकायचे आहेत. तर आता तुमची सर्व माहिती टाकून घ्या. तर आता कशी टाकायची ते पाहून घ्या. तर क्वालिफिकेशन टाईपमध्ये एकेकानं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण 10वीचं टाकून घेऊ. तर इथं 10वीसाठी SSC ऑप्शन निवडायचं आहे. SSC ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला समोर हे का ऑप्शन येईल, नेम ऑफ क्वालिफिकेशन. इथं 10th वगैरे ऑटोमॅटिक येईल. तर इथून आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण 10वी कुठून पास केला आहे, तर आपल्याला इंडियन हा आपला पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही 10वी कोणत्या राज्यातून पास केली तो राज्य इथं निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ स्कूल ऑर कॉलेज. तर तुम्ही 10वी कुठून कोणत्या कॉलेजमधून पास केला त्याचं नाव आणि ॲड्रेस या बॉक्समध्ये पूर्ण तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर बोर्ड, आता तुम्ही स्टेट बोर्डनं पास झालेला असाल तर इथं पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर CBSE झालेला तर हा तिसरा नंबर आहे. किंवा इतर कोणत्या बोर्डामधून तुम्ही पास झाले असाल तर ते बोर्डाची लिस्ट इथं आहे बघा, इथून तुम्हाला टाकायचं आहे. तर तुमचं योग्य बोर्डाचं नाव सिलेक्ट करून घ्या. क्वालिफिकेशन स्टेटस टाकायचं आहे, इथं पास म्हणून टाकायचं आपल्याला. त्याच्यानंतर 10वीचा आपल्याला इथं सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर 10वीचं जे मार्कशीट आहे त्याच्यावरलं जे क्रमांक दिलेला असते बघा तो क्रमांक इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ रिझल्ट, इथं तुम्ही 10वी पास झालेली तुम्हाला पासिंग इयर म्हणजे वर्ष आणि पासिंग झालेला महिना हे टाकायचं आहे. हे तुमच्या सनदवर सुद्धा दिलेले असते पासिंगच्या. त्याच्यानंतर तुमची 10वीची मार्किंग जे आहे ते मार्कनुसार आहे की ग्रेडनुसार आहे ते तुम्हाला योग्य ऑप्शन घ्यायचं आहे. तर जास्त करून हे मार्कनुसारच असते, तर तुमचं योग्य ऑप्शन निवडून घ्या. तर मार्क्सचं जर ऑप्शन घेतलं तर इथं तुम्हाला बघा आउट ऑफ मार्क, तर किती टोटल मार्कपैकी तुम्हाला ऑप्टेन मार्क किती मिळाले ह्या 2 बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटेज इथं ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. जर तुमची 10वी ग्रेडमध्ये झाले असेल तर इथं तुमचं CGPA आणि इथं ग्रेड टाकायचा आहे. त्याच्यानंतर ॲड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता 10वी झाल्यानंतर असंच याचप्रमाणे तुमचे सेम टू सेम 12वीची माहिती सुद्धा टाकून घ्या. इथं HSC ऑप्शन निवडायचा आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशनमध्ये इथं 12वी निवडायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्ही 12वी सायन्समधून झाला की कॉमर्समधून, आर्ट्समधून झाले आहे किंवा MCVC मधून झाले असाल, ते तुमचं योग्य ऑप्शन तुम्हाला इथून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण जशी 10वीची माहिती टाकली तसंच इथंही 12वीची माहिती अशी सेम टू सेम टाकून घ्या. कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर कॉलेजचा ॲड्रेस, क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये पास टाकायचा आहे. त्याच्यानंतर 12वीचा सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर 12वीची मार्कशीटचा नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ रिझल्टमध्ये 12वी पास झालेली तारीख. त्याच्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट, तर तुम्ही 12वीसाठी किती वेळेस परीक्षा दिली, किती वेळेस परीक्षा देऊन पास झाले, 1 वेळेस दिली की 2 वेळेस, तो नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला. 1, 2, 3 असं क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची 12वीची मार्किंग टाकून घ्या. मार्क्स असेल तर मार्क्स टाका, ग्रेड असेल तर ग्रेड्स टाका. त्याच्यानंतर बघा ही प्रॅक्टिकलचे मार्क जे आहे ते टाकायची काही आवश्यकता नाही, हे ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर ॲड करून 12वीचे डिटेल्ससुद्धा ॲड करून घ्या. तर ज्यांना ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना एवढीच माहिती टाकायची आहे. आणि जी आता पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांना इथं ग्रॅज्युएशनचं डिग्रीची डिटेल टाकायची आहे त्यांना. तर त्यासाठी क्वालिफिकेशन डिटेलमधून डिग्रीचं ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन तुमचं डिग्री कोणती झालेली आहे, BA, BCom, BSc, त्याच्यानंतर BBA, BCA जे तुमचं झालेलं आहे ते ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर स्पेशल ब्रँच जसं आर्ट्स आहे, सायन्स आहे किंवा तुमच्या जे ग्रॅज्युएशन आहे त्याची कोणती फॅकल्टी आहे ती फॅकल्टी तर तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर आपलं एज्युकेशन बोर्ड कुठलं आहे ते निवडून घ्यायचं आहे, इंडिया. तर त्याच्यानंतर तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे तुम्ही ते कोणत्या राज्यातून केलेलं आहे तो राज्याचं नाव इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ग्रॅज्युएशनचं कॉलेज जे आहे त्याचा पत्ता आणि नाव इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते कोणत्या युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे ते युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला इथून ऑप्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये तुमची फर्स्ट इयर वगैरे जे आहे तर याच्यानंतर तुमची डिग्रीचं क्वालिफिकेशन स्टेटस इथं पास निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सीट नंबर तुमच्या डिग्रीचा टाकायचा आहे. तर त्याच्यानंतर मार्कशीट नंबरमध्ये इथं तुमच्या फायनल इयरचा मार्कशीट नंबर टाकून द्या. त्याच्यानंतर तुमचं डिग्रीचं रिझल्ट कधी लागला त्याची तारीख तुमच्या मार्कशीटवर असेल फायनलच्या, तो इयर आणि मंथ इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिग्री किती अटेम्प्टनं काढलेली आहे तो अटेम्प्टचा क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे इथं तुमचं मार्किंग टाकायचं आहे डिग्रीचं. मार्क्स असेल तर मार्क्स, ग्रेड असेल तर ग्रेड. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲड बटनावर क्लिक करायचं आहे. आता सर्व शैक्षणिक डिटेल तुमची पूर्ण टाकल्यानंतर आता आपल्याला खाली असे आपले एंट्री दिसतील 10वी, 12वी आणि तुम्ही जर ग्रॅज्युएशन टाकलं असेल तर ग्रॅज्युएशनचं सुद्धा दिसणार. तर आता इथं जे एंट्री आहेत बघा, तर इथं सगळ्यात जे शेवटचं ऑप्शन आहे त्याच्या समोरील जो गोल आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर. म्हणजेच आता या एज्युकेशनवर आपण समोरचा आपलं कोर्स करणार आहोत तर त्याच्या समोरील जे शेवटचं तुमचं कोर्स आहे त्याचं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता याच्यानंतर पहा काय म्हणलेलं आहे की आपण चालू शैक्षणिक वर्षात पारंपरिक किंवा मुक्त विद्यापीठात पदवी अथवा पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी शिक्षणक्रमाचे प्रवेशित विद्यार्थी आहे का. तुमचं जर ॲडमिशन आहे अंडर ग्रॅज्युएटमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तर येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. आता याच्यानंतर आर यू एम्प्लॉईड, तुम्ही रोजगार, तुम्हाला स्वयंरोजगार वगैरे तुमचा आहे का, तर तुम्ही येस करू शकता, नसेल तर नो करा. जर येस केलं तर तुमचा व्यवसाय वगैरे तुम्हाला टाकायला लागेल, इथं तुम्हाला डिटेल द्यायला लागेल. नसेल तर सरळ नो करा. आणि जर नो केलं तर तुमच्या इथं पालकाचा व्यवसाय तुम्हाला टाकायचा आहे, तुमचे पालक काय काम करतात. तर तुमचं योग्य ऑप्शन निवडून घ्या. शेतकरी आहेत की मजूरदार आहेत किंवा सर्व्हिसवर आहेत ते तुमचं योग्य ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर फॅमिली इन्कम ऑफ गार्डियन्स, तुमच्या पालकाचं फॅमिली इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न या डब्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तर तुमचं योग्य ऑप्शन टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली दिलेलं बघा, तुमचे पालक इकॉनॉमिक्स बॅकवर्ड क्लास म्हणजे EBC मध्ये मोडतात का. जर मोडत असेल तर तुम्हाला इथं येस करायचं आहे, पण इथं तुम्हाला ॲडमिशनच्या टाईमला त्याला लागणारे सर्व डॉक्युमेंट्स द्यावं लागेल. जर मोडत नसेल तर इथं नो करा. त्याच्यानंतर समोर नेक्स्ट बटन आहे, ते नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता याच्यानंतरची प्रोसेस बघा, आपल्याला इथं आपला फोटो आणि साईन अपलोड करायचा आहे. तर तुमचा जे फोटो आहे ते 5 KB ते 1 MBच्या दरम्यान असला पाहिजे. आणि तुमची जे साईन आहे ते सुद्धा, आणि जे तुमची साईन आहे ते 5 KB ते 512 KBच्या आतमध्ये त्याची साईज असली पाहिजे. आणि ते फॉर्मॅट JPG मध्ये असला पाहिजे. तर इथं ब्राउज बटनवर क्लिक करून आपण जे आपला फोटो साहेब क्रॉप करून जे ठेवलेला आहे ते तिथून आपल्याला जायचं आहे. ब्राउज बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोल्डर इथं ओपन होईल. तर आपला फोटो हा कुठं सेव्ह आहे तिथं जायचं आपल्याला आणि तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर क्रॉप बटन दिलेला आहे, इथं क्रॉप बटनवर आपल्याला ओके करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फोटो बरोबर ड्रॅग करून घ्या आणि त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करा. ह्याचप्रमाणे जसं आपण फोटो अपलोड केला तसंच आपल्याला साईन अपलोड करायची आहे. तर इथं ब्राउज बटनवर जायचं आपल्याला. पुन्हा आपली साईन जिथं सेव्ह केलेली आहे तिथून आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर क्रॉप करायची आहे. क्रॉप केल्यानंतर ड्रॅग करायचा ऑप्शन येईल, इथं बरोबर पूर्ण साईन ड्रॅग करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह करा आणि त्याच्यानंतर दोन्ही फोटो आणि साईन अपलोड करून घ्या. बघा आता तुमचं फोटो आणि साईन दोन्ही अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर आता खाली यायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता याच्यानंतर बघा इथं आपल्याला ऑदर डिटेल द्यायची आहे. तुम्ही एक्स्ट्रा कोणती ॲक्टिव्हिटी केली आहे, जसं स्पोर्टमध्ये होते किंवा कोणत्या आर्ट्समध्ये होते तर ते तुमचं एक्स्ट्रा तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. जर तुम्ही स्पोर्टचं सर्टिफिकेट वगैरे असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही तर टाकू शकता, नसेल तर सोडून देऊ शकता.
त्याच्यानंतर बघा इन युअर नेम रजिस्टर इन वोटर लिस्ट, तुमचं जर नाव वोटर आय डी कार्डमध्ये असेल आणि तुमच्याकडे जर वोटर आय डी नंबर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि इथं तुम्हाला वोटर आय डी नंबर टाकायचा आहे. जर नसेल तर नो करा. त्याच्यानंतर एंटर पॅन कार्ड नंबर, तुमच्याकडे जर पॅन कार्ड नंबर असेल तर तुम्हाला इथं पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या एज्युकेशनमध्ये जर गॅप असेल तर किती गॅप आहे ते तुम्हाला त्याचं तेवढे वर्ष तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर ब्लड ग्रुप, जर तुम्हाला ब्लड ग्रुप तुमचा माहीत असेल रक्तगट तर इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता, नाही तर सोडू शकता. हे ऑप्शन सगळे ऑप्शनल आहेत. तर त्याच्यानंतर वेदर स्टुडंट हॅज थॅलासेमिया स्क्रीनिंग रिपोर्टमध्ये तुम्ही जर तुमचं झालं असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही ॲक्सिडेंट रेलमध्ये तुमचे जे अवयव आहे ते डोनेट करणार आहात का ते त्याच्यात तुम्ही येस किंवा नो तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता बघा या प्रकारे आपण आपली पूर्ण माहिती प्रोफाईल भरलेली आहे. आता तुमची पूर्ण प्रोफाईल एकदा चेक करून घ्या. बघा या प्रकारे पूर्ण माहिती भरलेली आहे. तर याच्यामध्ये एक लक्ष द्या, तुम्ही जी माहिती आता प्रोफाईलमध्ये भरलेली आहे त्याचा एक ना एक पॉईंट पाहून घ्या, कारण याच्यामध्ये जर बदल असेल तर तुम्हाला आत्ता दुरुस्ती करता येते. एकदा फॉर्म सेव्ह केला तर तुम्हाला कोणताच बदल करता येणार नाही आणि तुमचा ABC ID आणि DEB ID सुद्धा दुसरा बनणार नाही. तर हे माहिती जी आपण समोर आता भरलेली आहे, जी आलेली आहे ते पूर्ण एक्युरेट A to Z पूर्ण चेक करून घ्या. पूर्ण बारकाईने पूर्ण पॉईंट चेक करून घ्या, कारण की पुन्हा याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. जर माहिती भरता वेळेस कोणता ऑप्शन चुकला असेल किंवा कोणती स्पेलिंग बरोबर आलं नसेल तर बघा इथे एडिट बटन आहे. हे एडिट बटनवर आपण क्लिक करू शकतो. एडिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल पुन्हा ओपन होईल. तर ओपन करून आपल्याला जिथं आपल्याला दुरुस्ती करायची आहे तिथं बरोबर दुरुस्ती करून घ्या. त्याच्यानंतर खाली येऊन त्याला सेव्ह करा, म्हणजेच खाली येऊन इथं नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सर्व माहिती चेक केल्यानंतर खाली सबमिट बटनाचा ऑप्शन आहे. पुन्हा एकदा बघा पूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या, त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. तर माहिती चेक झाल्यानंतर आता आपण सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत. आता सबमिट बटनावर केल्यानंतर तुम्हाला अजून तेच जसं मी आता सांगितलं होतं तसं सांगणार की तुम्ही जे माहिती भरलेली आहे ते पूर्ण एकदा योग्य चेक करून घ्या. त्याच्यानंतर सबमिट बटनावर एकदा क्लिक केल्यानंतर कोणताच बदल होत नाही, कोणतीच माहिती तुम्ही बदलता तुम्हाला येणार नाही. आता बघा तुमची प्रोफाईल पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला इथं ओके करायचं आहे. तर प्रोफाईल झाल्यानंतर आता आपल्याला इथं प्रोग्राम सर्च करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. जसे ग्रॅज्युएशनमध्ये BA असो, BCom असो, BSc असो किंवा इतर कोणताही ग्रॅज्युएशन कोर्स असो. त्याच्यानंतर जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर MA, MCom, MSc किंवा इतर कोणतं पोस्ट ग्रॅज्युएशन MBA वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर त्या डिप्लोमाचा कोर्स आपल्याला इथून सर्च करायचा आहे, किंवा तुम्ही एखादा सर्टिफिकेशन कोर्स करणार आहे त्याचं नाव इथे आपल्याला सर्च करायचं आहे. इथं जाऊन आपल्याला त्या डिग्रीचं किंवा डिप्लोमाचं इथं नाव सर्च करायचं आहे. तर तुम्हाला सर्च करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तुमचं नाव जर सापडत नसेल तर इथं समोर लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता, लिस्ट एकदम पूर्ण दिली आहे. तर खाली येऊन सगळे कोर्स इथं जे ॲडमिशन सुरू आहे ते सर्व कोर्सचं आणि डिग्रीचं नाव इथं दिलेले आहे, त्याचे तारखासुद्धा इथं दिलेले आहे. तर ते बरोबर शोधून घ्या. तर पहा आता हा फॉर्म मी BA साठी भरत आहो फर्स्ट इयरसाठी. तर इथं ह्या लिस्टमध्ये मला हे नाव सापडलेलं आहे, बॅचलर ऑफ आर्ट BA. तर याच्या समोर बघा समोर एक ऑप्शन दिलेला आहे अप्लाय. तर इथं क्लिक करून अप्लाय करायचं आहे, म्हणजे आता त्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशनसाठी तुम्हाला इथून अप्लाय करायचं आहे. तर इथं आपल्यावर क्लिक केला तर आपल्याला कन्फर्मेशन एकदा विचारेल, आपल्याला जे कोर्स आपण निवडला ते बरोबर आहे का एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर येस करा. आता तिथे येस केल्यानंतर बघा आपण जे कोर्स निवडलेला आहे त्यासाठी आपल्याला काय क्रायटेरिया पाहिजे, आपलं शिक्षण किती कंप्लीट पाहिजे, त्याची सर्व माहिती इथं आपल्याला येईल, ते एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर समोर नेक्स्ट बटन आहे, नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता कोर्स सिलेक्शन झाल्यानंतर आता आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते कॉलेजची पूर्ण लिस्ट इथं दिलेली आहे. इथं बघा समोर 1, 2, 3, 4 असे टप्पे दिलेले आहे. इथं पूर्ण लिस्ट आहे. तुम्ही इथून तुमच्या कॉलेजच्या लिस्टपर्यंत जाऊ शकता, किंवा सर्च कॉलेज नेमचा इथे एक बॉक्स दिलेला आहे. इथं तुम्ही कॉलेजचं नाव टाकून कॉलेज डायरेक्ट सुद्धा सर्च करू शकता. तर तुमचं कॉलेजचं नाव सर्च करून घ्या. तर बघा कॉलेजचं नाव इथं आलेलं आहे. त्याच्यासमोर ॲक्शन बटन आहे इथं सिलेक्ट म्हणून, तिथं सिलेक्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर बघा तुमचं कॉलेजचं नाव इथं अजून दाखवाल. त्याच्यानंतर बघा त्या कॉलेजमध्ये जसे तुम्ही जे कोर्स करत आहे त्याचं मीडियम कोणता आहे, मराठी मीडियम आहे, उर्दू आहे, इंग्लिश आहे, तो मीडियमचे इथं ऑप्शन तुम्हाला येतील. तिथं जे ऑप्शन अवेलेबल आहे तेवढे ऑप्शन इथं दाखवले जातील. तर तुम्हाला कोणत्या मीडियममधून करायचं आहे ते मीडियमला आपल्याला टिक करायचं आहे. तर तुमचे पूर्ण सब्जेक्ट सिलेक्ट करून घ्या. सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली नेक्स्ट बटन आहे, नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता जे तुम्ही कोर्स निवडलेला आहे त्याची पूर्ण फीज तुम्हाला किती लागणार आहे त्याचं पूर्ण टोटल इथं बघा पूर्ण डिस्क्रिप्शन दिलेली आहे, ते पूर्ण एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर टोटल किती फीज आहे तिथं समोर खाली दिलेली आहे, ते बी चेक करून घ्या. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट बटन आहे, नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर इथं एक लक्ष द्या, पात्रता परीक्षेची गुणपत्रिका, म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला तुमची मागील म्हणजेच 12वीची गुणपत्रिका अपलोड करायची आहे. जर तुमचं सेकंड इयरचं ॲडमिशन असेल तर तुम्हाला फर्स्ट इयरची मार्कशीट अपलोड करायची आहे. किंवा जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन घेत असाल तर तुमचं जे ग्रॅज्युएशनची मार्क्स लिस्ट आहे ॲग्रिगेटवाली लास्टवाली, ते मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे.
तुम्ही ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घेत आहे त्याचं जे बेस आहे त्यासाठी कोणतं शिक्षण लागते, म्हणजे तुमचं मागील जे कोर्स आहे त्याची तुम्हाला इथं मार्कशीट अपलोड करायची आहे. तर ते मार्कशीट अपलोड करून घ्या. ब्राउज बटनवर क्लिक करा, त्याच्यानंतर इथून अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर बघा आता डॉक्युमेंट लिस्टमध्ये अजून तुम्हाला कंपल्सरी काय डॉक्युमेंट लागत असेल ते तुम्हाला लिस्टमध्ये शो होईल. तेवढे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. जर इथं एकच डॉक्युमेंट दाखवत असेल तर एकच केलं तरी चालते. जर जास्त दाखवत असेल तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करावे लागतील. तर त्यानुसार सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करून आता समोर या. पहा अजून एकदा तुम्हाला फीस तुमची आता दाखवली जाईल. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं एक मेक पेमेंटचा ऑप्शन आहे. इथं क्लिक करून आपल्याला इथं आपली पेमेंट करायची आहे. तर इथं क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन दिलेली आहे बघा तुमची पेमेंटसाठी. हे तुमची पेमेंट जे तुम्ही करत आहे तुम्हाला परतावा मिळणार नाही याचा. हे फी पूर्ण नॉन रिफंडेबल आहे. त्यासाठी बरोबर एकदा चेक करा, त्याच्यानंतरच पेमेंट करा. पेमेंट करण्यासाठी इथं येस बटन दिलेलं आहे. इथं येस बटनावर क्लिक करा. आता इथून पेमेंट गेटवे ऑप्शन आपला ओपन झालेला आहे. इथं सबमिट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर पे नावचा ऑप्शन येईल, तर इथं पे नाववर क्लिक करा. तर इथं पेमेंट डिटेलमध्ये तुमचं नाव, कॉलेजचं नाव वगैरे बरोबर ऑटोमॅटिक येईल. ईमेल आयडी, त्याच्यानंतर तुमचा ॲडमिशन नंबर वगैरे जे दिलेला आहे ते ऑटोमॅटिक येईल. फीस किती लागणार आहे ते सुद्धा दाखवेल. तर त्याच्यानंतर आपल्याला बघा खाली एक ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन इथं बॉक्स आहे. इथं राईट करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला येस करायचं आहे आणि या ईमेलवर तुमची माहिती जाणार आहे असं तुम्हाला दाखवलं आहे. तर इथं पेमेंट करण्यासाठी येस करा. आता पेमेंट करण्यासाठी बघा इथं वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे. इथं तुम्ही फोनपेचा वापर वगैरे करू शकता. इथं भीम UPI आयडी वगैरे आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड वगैरे असेल तर त्याच्यानं सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर इथं UPI दिलेला आहे. इथून तुम्ही बघा इथं QR कोड जनरेट होते. तर QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचं पेमेंट सुद्धा इथून करू शकता. तर तुमचं पेमेंट करून घ्या. आता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमची लॉगिन आयडी पुन्हा उघडायची आहे. तर तुमची लॉगिन आयडी पुन्हा एकदा ओपन करून घ्या. लॉगिन आयडी टाका, पासवर्ड टाका, त्याच्यानंतर कॅप्चा टाका आणि ओपन करून घ्या. त्याच्यानंतर लॉग इन करा. तर लॉग इन ओपन झाल्यानंतर बघा इथं एक उजव्या साईडला तुमचे फोटो वगैरे येईल. त्याच्या बाजूला एक इम्पॉर्टंट लिंक असा एक ऑप्शन दिलेला आहे. तिथे एक छोटंसं बाण आहे, तिथं क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन ओपन होतील. तर इथं आपल्याला आता ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये बघायचं आहे. तर इथं ॲप्लिकेशन स्टेटसवर जा. त्याच्यानंतर तुमचं फॉर्मची इथं एंट्री येईल. पेमेंट वगैरे कंप्लीट वगैरे जे झालेलं आहे इथं ते तुम्हाला दाखवाल. त्याच्यानंतर इथं ॲक्शन बटन दिलेलं आहे. ॲक्शन बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असा जे ऑप्शन येईल तिथं आपल्याला येस करायचं आहे. येस केलं तर आपली पूर्ण प्रोफाईल आता इथं आपल्याला वापस दाखवल. तर आता आपल्याला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथं समोर बघा तुम्हाला एक डाउनलोड फॉर्म, तर तुम्ही जे अर्ज केलेला आहे तो फॉर्म इथून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तर इथून इथं क्लिक करून घ्या. तर पहा या प्रकारे तुमचा आता फॉर्म पूर्ण डाउनलोड होईल. याच्यामध्ये सर्व माहिती आलेली आहे. आता हे फॉर्म प्रिंट करून घ्या आणि तुमच्या कॉलेजला जाऊन सबमिट करा आणि त्यांची जे कॉलेजची फीज आहे ती तुम्हाला तिथं द्यावी लागेल. तर माहिती व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.